यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सभेला सुरुवात करीत असताना महामारीच्या कोरोनाच्या काळामध्ये देशावर जे कोरोनाचं संकट उभा राहिलं होतं त्या काळामध्ये जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय बिकट अवस्था होती. तुम्हाला सगळं वाईट झालं होतं. त्या काळामध्ये हा महाराष्ट्र कोणी वाचवला असेल तर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव 812,000 रुपये होता. आज माझ्या शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव 4,000 रुपयाच्या पुढे सरकारला तयार नाही. ऊसाची तीच परिस्थिती 3,000 रुपयाच्या पुढे ऊसाचा भाव पुढे सरकारला तयार नाही. एका बाजूला सोयाबीनचा भाव कमी केला जातो आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. एका बाजूला सोयाबीनचा भाव कमी केला जातो पण तेलाची पिशवी 70 रुपयाची पिशवी 125 रुपये केली जाते. हे कुठेतरी तुम्ही आज बघणं गरजेचं आहे. या तालुक्यामध्ये काम करीत असताना स्वतः साहेबांनी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी वाहून घेतलं. आयुष्यामध्ये विकास करीत असताना साहेबांनी विरोधक आहे का माझा आहे हा विचार कधी केला नाही. आज तरुणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय. महागाई असेल, दुष्काळ असेल, शेतकऱ्यावरती आलेला आर्थिक संकट असेल, या गोष्टीला तोंड तर आपण काल पण देत होतो, उद्या पण देतो आणि परवा पण देऊ आणि भविष्यात पण देऊ. आणि माझा महाराष्ट्र या संकटाला तोंड देत असताना माझा बार्शी तालुका या संकटाला तोंड देत असताना या तालुक्यामध्ये नवीन एक संकट उभा राहिले. या संकटाला न भेटा या संकटाला उद्याच्या 20 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून या तालुक्याचं हे संकट तुम्ही घालवा. हेच मी या सभेच्या निमित्ताने आज आपल्याला सर्वांना सांगतो. शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिला आहे. शेतकरी वर्गांना एक कळकळीची विनंती आहे की आपल्या घरचा माणूस मी स्वतः दिलीप सोपान उभा आहे हे उद्दिष्ट ठेवून ज्याप्रमाणे ग्रामपंचायतला आपण काम करतो, नगर पंचायतला ज्याप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे काम करा. विजय आपला झालेला आहे पण आता लीड किती मोजायचा आहे ह्यासाठी काम करा एवढीच विनंती करतो. आणि मी माझं वळत झालेलं भाषण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख साहेब. यानंतर माननीय किशोर मांढरे साहेब आपणास मी विनंती करतो की आपण आपल्या मनोगत व्यक्त करावे. साहेबांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण व्यासपीठावरील मान्यवर, व्यासपीठाच्या समोरील विरोधकांच्या राजकीय अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, आता या ठिकाणी भाषण होत आहे. आपण साहेबांना निवडून का द्यायचं, विरोधकांनी गेल्या 5 वर्षांमध्ये नेमकं काय केलं आणि काय करायला पाहिजे होतं याचा ओळख मी अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी करणार आहे. सोयाबीनचा प्रश्न सांगितला, कांद्याचा प्रश्न सांगितला, पण मित्रांनो आपल्या सगळ्यांना मला एक आठवण करून द्यायची आहे की गेल्या 17-18 महिन्यापासून जे आपल्या मराठ्यांचा आरक्षणाचा विषय या ठिकाणी होता, उद्या महाराष्ट्रातून 288 आमदारांपैकी कुणाचाही दहत झालं नाही मनोजदादा जरांगे पाटलावरती बोलण्याचं, परंतु फडणवीस सारख्या एका फालतूस आणि फडतूस माणसाच्या नादी लागून मी त्या दिवशीच सभेमध्ये सांगितलं होतं की अरे आम्ही इतके मराठे कसे झालो स्वस्त, अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचाच रक्त, ही जर विरोधकांची खेळी असेल तर ती खेळी आपण बाजूला ठेवून आदरणीय सर्व धर्म समभाव आणि समविचारी असणाऱ्या साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहणं ही काळाची गरज लागलेली आहे. मोदी साहेब येत आहेत, भाषण करून जात आहेत, शब्दांना मित्रांनो कधी कुणाचं पोट भरत नसतं. केवळ विकासाच्या गप्पा करायच्या, आश्वासनं द्यायची. मित्रांनो आश्वासन मी दिले, शब्द दिलेला पाळू कसा
आणि घोषणाचं त्या नवे वल्गना अस्तित्वात त्या आणू कसा, हा जर आपल्या विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम असेल तर त्यांना जागा दाखवणं ही आता वैरागकरांची खऱ्या अर्थाने काळाची गरज बनली. आपण अनेक ठिकाणी भाषण करतोय, पण आमचं आरक्षणामुळे नडलंय काय? गुंतर मालक आमची अवस्था अशी झाली. आणि आमच्यातला एखादा शेतकरी ज्यावेळेस इथं 4 शब्द बोलायला उभा राहतोय त्यावेळेस त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर येत आहेत की चाळत घातलंय माझ्या पोराला आणि पश्चाताप झालाय माझ्या मनाला. चाळत घातलंय माझ्या पोराला आणि पश्चाताप झालाय माझ्या मनाला. अरे घामाचं पाणी पिकाला देऊन शाळा मी पोराला शिकवली होती. घामाचं पाणी पिकाला देऊन शाळा मी पोराला शिकवली होती. पोराच्या फीसाठी रक्ताची बाटली मी विकली होती. पोराच्या फीसाठी रक्ताची बाटली मी विकली होती. तरी गरिबीची कुणाला कणव नाही, आरक्षणाची कुणाला कणव नाही, म्हणून पश्चाताप झालाय माझ्या मनाला. अरे भरल्या कुंकवानं जीव माझ्या कारभारीनं सोडला होता. भरल्या कुंकवानं जीव माझ्या कारभारीनं सोडला होता. तिच्या देहावरती गुरासारखा हंबरडा मी फोडला होता. तव्यावर फोडणीचा जाळ व्हावा तसा काळजात माझ्या झाला होता. तव्यावर फोडणीचा जाळ व्हावा तसा काळजात माझ्या झाला होता. आणि स्वप्नाची गंज मी रचली होती. स्वप्नाची गंजच आता पेटली होती. या आरक्षणामुळे मात्र माझ्या पोरानं आत्महत्या केली होती. हे विधानक चित्र मित्रांनो कुठंतरी आपल्याला या महायुती सरकारला घालवून खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या स्वप्नातलं सरकार, मग ते शरदचंद्रजी पवार साहेबांचं असेल, ते उद्धव साहेबांचं असेल, या समविचारी माणसांचं सरकार जोपर्यंत आपण निवडून देत नाही तोपर्यंत आपले सगळे प्रश्न मिटणार नाहीत. मला एक 4 वेळी सांगायचे आणि निरोप द्यायचा आहे. अरे पांढऱ्या सफेद भातावरतीच अर्धा झोपी जातो भारत माझा. पांढऱ्या सफेद भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा. आणि आलेल्या चटणीवरती खातो इतका शेतकरी राजा. हे कुठंतरी बदलणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. साहेब निवडून येणार आहेत. उद्धव साहेबांनी शब्द दिलाय. या भागातल्या माणसांनी फक्त साहेबांना आमदार करा. पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये सोपल साहेबांना आमदार करण्याची जबाबदारी ही आदरणीय उद्धव साहेबांनी घेतलेली आहे. पण पहिली जबाबदारी तुमची माझी आहे. मन लावून काम करा. कुठल्याही दहशतीला आपण भेऊ नका. या ठिकाणी दहशतीचं काय कारण नाही, कारण तुमच्या वायरा भागातले 2 घाणे वाघ जर तुमच्या मागे असतील तर कुठलीही दहशत या ठिकाणी होणार नाही. आम्ही ती चालू देणार नाही. लोकशाही मार्गाने आणि खऱ्या अर्थानं सत्याची कास करणारं एखादं नेतृत्व म्हणून सोपल साहेबांच्याकडे बघतो. त्यांचं चिन्ह मशाल आहे. एक धगधगती मशाल आपण इथून पुढच्या काळामध्ये तेवढ ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला साहेबाला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा पद्धतीची कळकळीची विनंती व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर मी आमंत्रित करतोय आबेदभाई सय्यद यांना की आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. महाराष्ट्राचा रणदैवत छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, सर्वच महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतोय. व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय निरंजी मालक भूमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय हाजी मोहम्मद इक्बाल पटेल साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदरणीय कविताताई घेत्रे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व सुज्ञ मतदार, वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो, निवडणूक म्हटल्यानंतर निश्चितपणानं 2 पक्षामध्ये, 2 पक्षाच्या नेत्यामध्ये आणि 2 पक्षाच्या उमेदवारामध्ये तुलना करणारी ही निवडणूक असते. महाविकास आघाडीच्या नेत्याची आणि पक्षाची जर तुम्ही
तुलना केली, या देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांनी आपल्या कपाळाचं कुंकू दिलं, राहुल गांधी यांनी आपल्या बापाचं छत्र दिलं, त्यागाचं प्रतीक असणारं काँग्रेस पक्ष वयाच्या 84व्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुण बरबटला जाऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष चोरीला गेला असताना, पक्षाचं चिन्ह चोरीला गेला असताना वयाच्या 84 वर्षी नवीन पक्षाने नवीन चिन्ह घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, हार्टला हृदयाला 4 वाल बसवलेले असताना, मानेचं ऑपरेशन झालेलं असताना, ज्यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली त्या शिवसेना पक्षाच्या आणि पक्षाच्या चिन्हाची चोरी झालेली असताना या महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांसाठी नवीन चिन्ह घेऊन त्या निवडणुकीला सामोरे जाणारे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे वय वर्ष 75 असताना आपल्या आयुष्यामध्ये 30 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करणारे, या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेले, वय वर्ष 75 असताना देखील माझ्या तालुक्यातील शेतकरी आणि तरुण हा बरबटला जाऊ नये म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणारे आदरणीय दिलीपराजे सोपत साहेब, या सर्व पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची आणि उमेदवाराची जर तुम्ही तुलना केली तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारा महाराष्ट्र आहे. आणि निश्चितपणानं महाविकास आघाडी ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. मित्रांनो, अगदी थोडक्यामध्ये निश्चितपणानं वेळेचं मला बंधन आहे. अगदी थोडक्यामध्ये मी या ठिकाणी बार्शी तालुक्यातील तमाम मतदार बंधूंनी भगिनींना विनंती करणार आहे. मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल मुस्लिम धर्माची अस्मिता असणारे मोहम्मद पैगंबरांबद्दल अवमान करण्यात आला. मैं अहले इस्लाम से कहना चाहूंगा, सरवर कायनात सरकार को जहां खातिमुल अंबिया मोहम्मद अरबी की शान में गुस्ताखी की गई, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे ने कहा कि मैं गुस्ताखी करने वाले के बाल को भी धक्का नहीं लगने दूंगा. और उस पक्ष का चिन्ह और चुनाव में वो आपके सामने आने वाले उम्मीदवार ने वो पक्ष की जानिब से आपके सामने खड़ा हुआ है. दूसरी तरफ अगर आप देखेंगे तो आदरणीय दिलीपराजे सोपल साहब ने अपने लेटर पैड के ऊपर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य दिलीपराजे सोपल अपने लेटर हेड पर, अपने लेटर पैड पर लिख कर दिया कि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करने वाले पर कड़क कार्रवाई की जाए. यकीनन बार्शी शहर और तालुके में रहने वाले तमाम मुसलमानों से मैं गुजारिश करूंगा कि आप दो उम्मीदवारों में यह फर्क कीजिए कि सरकार के शान में गुस्ताखी करने वाले पे कार्रवाई करो बोल के पत्र देने वाले दिलीप सोपल एक तरफ है और गुस्ताखी करने वाले के साथ खड़े होने वाला उम्मीदवार एक तरफ है. मुझे यकीन है तमाम मेरे इस्लामी भाइयों से ये गुजारिश करूंगा, यकीनन आप सोपल साहब के साथ खड़े होंगे और आने वाले दौर में सोपल साहब ने जो पत्र दिया था उस पर लिखा हुआ था माजी मंत्री, निश्चितपणे मित्रांनो पैगंबरांचा आशीर्वाद सोपल साहेबांसोबत आहे. आणि येणाऱ्या काळात विद्यमान कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपराजे सोपल साहेब असं पत्र सोपल साहेबांना छापून घ्या. आता आजच मी सोपल साहेबांना सांगतो, सोपल साहेबांनी या तालुक्यासाठी संपूर्ण आपलं आयुष्य दिलेलं आहे. छत्रपती शिवरायांचा विचाराचा वसाने वारसा हे जपत आहे. 18 पगड जातींना आणि 12 बलुतेदारांना आपल्या बरोबर घेऊन ही नेते मंडळी आपल्या समोर निवडणुकीला जात आहे. या तालुक्यातील पाणी पुरवठा
व्यवस्थित ठेवण्यासाठी, उपसा सिंचन योजना या भागापर्यंत पोहोचण्यासाठी, शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी आणि सुरळीत करण्यासाठी आणि आपल्या तालुक्यातील हिंदू मुस्लिम एकता ठेवण्यासाठी, जाती धर्मातील तेढ संपवण्यासाठी निश्चितपणे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी या महाराष्ट्रातील जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामध्ये हा बार्शी तालुका ही कर्तव्य बजावत असताना कुठेही मागे राहणार नाही अशा प्रकारची खात्री या ठिकाणी बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमिर भाई. यानंतर मी माननीय सुरेश भाऊ कापसे आपणास विनंती करतो की आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष माझे मित्र प्रकाशरावजी गुंड, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि वैराग आणि परिसरातून आलेल्या सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं आपली उपस्थिती हे या बार्शी तालुक्याच्या परिवर्तनाची नांदी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने निश्चितपणे या ठिकाणी तालुक्याचं परिवर्तन होणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. आज आदरणीय सोपल साहेबांसाठी मतं मागत असताना, गावोगाव फिरत असताना, संगमनेर पासून शेंद्री पर्यंत आणि कासारी पासून चुंबक कोरेगाव पर्यंत एकाही गावामध्ये आदरणीय साहेबांना सहकार्य करणाऱ्या मतदारांची संख्या ज्या ज्या वेळेस मोठ्या जाहीर सभेत बघितलं, ज्या ज्या वेळेस त्या गावामध्ये गेलो, या ठिकाणी निश्चितपणे आदरणीय ओम दादाला जेवढं मताधिक्य दिलं त्यापेक्षा निश्चितच जास्त मताधिक्य या तालुक्यातनं निश्चितपणे आदरणीय सोपल साहेबांना मिळणार आहे, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. या ठिकाणी काही लोकांनी वंदना केल्या, अनेक गावं एक झाली. मित्र, माझं गाव हे आदरणीय दिलीप सोपलच्या मागे खंबीरपणे उभं आहे आणि त्या ठिकाणी जवळगाव नंबर 1 आणि 2 मधून निश्चितपणे मताधिक्य देण्याची जबाबदारी हे आम्ही स्वीकारलेली आहे. या भागामध्ये विकासाबद्दल चर्चा करताना एसटी जर उडवून आली, वैराग येताना जर रस्त्यावरती खारकन वाहनाचा माणूस जागा होतो, लोकप्रतिनिधीने या भागाच्या रस्त्यावरती अजिबात लक्ष दिलेलं नाही. अनेक गावाला निधी देण्याच्या वल्गना केल्या, त्या ठिकाणी त्या निधीची गोष्टी घोषणाच झाली, प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही. वैराग जवळ रस्ता कितीतरी दिवस बंद ठेवला गेला आणि आज मतदान नंतर कुणीतरी माड्याच्या कचऱ्याला म्हणून चालू केला. ही कुठली पद्धत आहे मित्र? लक्षात ठेवा, भौतिक सुविधा वैराग भागाच्या या विकासामध्ये कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत असताना सगळ्या नेते मंडळीला अगदी भांडून या भागातल्या प्रत्येक विकासाला निधी देण्याचं काम आम्ही सगळ्या टीमने आम्ही केलं. या ठिकाणी केंद्र सरकारच्या घोषणा एक है तो सेब आहे, बटेंगे तो कटेंगे. मोदी शहाचं नेमकं चाललंय काय? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी गुजराती माणसं ढवळाढवळ करू शकत नाही आणि त्यांना असा महाराष्ट्र चपराक देणार आहे. अगदी विदर्भामध्ये कापूस सोयाबीनचा प्रश्न असेल, मराठवाड्यामध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल आणि याही ठिकाणी अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड आहे आणि त्याचा उद्रेक निश्चितपणे मतपेटीमधून होणार आहे. मित्र, खोटं म्हणणं, फडणवीस साहेबांवर टीका करताना एक लहान कार्यकर्ता म्हणून सांगत की त्यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचं वाटोळं केलं, त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा खेळ होणार, त्यांना निश्चितपणे नाकारला पाहिजे. ही मतदाराची प्राथमिक आणि पहिली जबाबदारी आहे. या ठिकाणी वैरागाच्या रस्ते, पाणी, वीज जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आदरणीय सोपल साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी सोडवले जातील. जवळगाव धरणामध्ये पाणी सोडण्याचं काम मी स्वतः साक्षीदार आहे. सीएम विराजदार साहेब होते, सचिव आदरणीय सोपल साहेबांना मी त्या ठिकाणी गाडीच्या बोनेटवरती नकाशा उघडला आणि सांगितलं की नॅचरल गॅस देणार, नेहमी येणारा वाहत येणारं पाणी त्या ठिकाणी चिंपावरून आळजापूरच्या साठवण तलावात आणि त्या ठिकाणी निश्चित जवळमध्ये येणार आहे. त्यामुळे जवळच्या पाण्याचा प्रश्न निसर्ग
त्याबद्दल आपण निश्चित राहा. या ठिकाणी जास्त वेळ न लावता मित्र, रात्र वैराचे आहे, अतिशय चाणाक्षपणे आपण मतदान करा. साहेबांची खूण आहे मशाल, एका मशीन वरती 16 चिन्ह असलेली एकमेव मशीन आपण बघा, त्याच्या बाजूला व्हीव्हीपॅट आहे. आपण त्या ठिकाणी आदरणीय सोबत साहेबांची त्या ठिकाणी मशाल, साहेबांचा त्या ठिकाणी फोटो मशाल आहे, त्याच्या पुढचं 2 नंबरचं बटन पहिल्या मशीनवर दाबा. व्हीव्हीपॅट मध्ये आपलं मशाल हे त्या ठिकाणी दाखवलं जातं, ते चिठ्ठी निश्चितपणे त्या व्हीव्हीपॅट मध्ये पडते आणि मग पूर्ण मतदान होतं. कुणी चूक करायची नाही. एक चूक भविष्यामध्ये आपल्याला महागात पडणार आहे. मित्र, एवढं ताकदीनं मतदान करा की गावातल्या सगळ्यांचा सलोखा राखून आणि काही लोकांना प्रत्यक्ष आपल्या बरोबर येता येत नाही, पण त्यांनी शर्यत तिकडे ठेवले आणि मन आपल्या बरोबर आहे. एवढंच सांगतो. उद्याच्या 20 तारखेला आदरणीय सोबत साहेबांना वैराग आणि वैराग भागाच्या वतीनं प्रचंड लीड जाणार आहे. तुम्ही एक मत मागे ठेवू नका आणि समोर चला. अशी जागा दाखवा की वैराग भागाला गेल्यावर चाललं होतं, पण निश्चितपणे दुप्पट तिप्पट मतानं हा तुमचा पराभव केला. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मी आमंत्रित करतो प्रशांतजी मानशंकर. आपणास विनंती करतो की आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. मालेगावचे निवृत्ती नाना घोडके, निवृत्ती घोडके, आपणास मी विनंती करतो की आपण स्टेज व्यवस्थापन व्हावं. त्यासोबत प्रकाश भोसारे सर व संभाजी घोडके, आपणास विनंती करतो की आपण स्टेज व्यवस्थापन व्हावं. वैरागच्या संतनाथ सच्चिदानंद महाराजांच्या नगरीमध्ये आयोजित केलेल्या या प्रचार सभेचे अध्यक्ष साहेब, या स्टेजवर उपस्थित असणारे वैरागावचे माजी सरपंच मान्य रावसाहेब निंबाळकर, त्याच पद्धतीनं वैरागचे उपनगराध्यक्ष माजी निलेश महाराज मुंडकर, मकरंद महाराज निंबाळकर, सुभाष भाऊ शेळके, कविताताई, सर्व नगरसेवक आणि तो समोर जमलेल्या आता मतदार बंधू भगिनी, आज आपण या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, फुले साहू आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जे सरकार चालू आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले आंबेडकरांच्या पूर्वगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या देशाला राज्यघटना दिली, या राज्यघटनेवर या देशाचा राज्यकारभार चालतो, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पायदळी तोडून घटनेची विटंबना करून असंविधानिक सरकार आपल्या लोकांनी हा गेल्या 2.5 वर्षापासून आपण जे छत्रपतींचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार पूर्वगामी विचार म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं जातं. अशा या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असणाऱ्या, संविधानावर पदावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या कोश्यारी सारख्या राज्यपालांनी सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची विटंबना महाराष्ट्रामध्ये. आज जर आपण पाहिलं तर हे सरकार जे आहे हे दरोडेखोरांचं सरकार आहे. अलिबाबा आणि 40 वर असणारी ही जी टोळी आहे, ज्या माणसांनी या राज्यामध्ये पूर्वगामी विचार घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन, शाहू महाराजांचा विचार घेऊन हे पूर्वगामी राज्य पुढे नेण्यासाठी त्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला. परंतु ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्या माणसाचा पक्ष ओरडून घेण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलं. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य, मराठी वाचली पाहिजे, माझी मुंबई वाचली पाहिजे, अशा पद्धतीने शिवसेना निर्माण केली. ही शिवसेना सुद्धा बरोबर घेण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलं. मित्रांनो, गेल्या 50 वर्षांमध्ये अशा पद्धतीची कधी राजकीय परिस्थिती या देशामध्ये नव्हती, महाराष्ट्रामध्ये नव्हती. आज जर आपण पाहिलं की आता ज्या लोकांनी सांगितलं की
फडणवीस साहेब असे म्हणले होते मागच्या लोकसभेला की फेक नेरेटिव्ह, ते फेक नेरेटिव्ह पसरलं. परंतु या कर्नाटक मधल्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी या राज्यामध्ये आम्ही सत्तेवर आलो. संसद भवन दिल्लीमध्ये त्या भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची घटना संसद भवनामध्ये दिल्लीमध्ये प्रतिकात्मक म्हणून त्या ठिकाणी जाळण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं केलं आहे. कारण या राज्यामध्ये या देशामध्ये आता चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून दलितांना दलित अल्पसंख्याकांना संपवायचं काम या राज्यामध्ये या देशामध्ये दिल्लीच्या तख्तावर बसलेले जे दोन गुजरात आहेत त्या दोन गुजरातांनी हे ठरवलेलं आहे. आज विचार करा, आज त्यांना 400 पार त्यासाठी पाहिजे होतं, त्यांना राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बहुमत पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब एका दलितांना लिहिलेली घटना, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना संपूर्ण त्यांना मनुस्मृती या देशामध्ये निर्माण करायची होती. त्यासाठी त्यांना हे 400 पार पाहिजे होतं. परंतु 72 पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने त्यांना 400 पार 250 आतच त्या ठिकाणी अडकावलं. त्यावेळी जनतेचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज आपल्याला विचार केला, महाराष्ट्रामध्ये एक दोन प्रकारचे, एक वेतन फॉस्फेट हा प्रकल्प 1,54,000 कोटीचा प्रकल्प या देशामध्ये येणार होता, राज्यामध्ये येणार होता. त्यानंतर दुसरा प्रकल्प टाटा एअरबस मानवाहू विमान एकदम बनवण्याची जी कंपनी आहे ती आपली बिहारला नागपूरला होणार होती, ती सुद्धा त्या ठिकाणी गुजरातला घेऊन गेले. तिसरा प्रकल्प जो आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, म्हणजे ज्या इकॉनॉमिकल जे आहेत आर्थिक कोण असो, ज्या आर्थिक व्यवस्था जी आहे एका छताखाली यावी, ते मनमोहन सिंगाच्या सरकारने त्या ठिकाणी ती योजना केली होती, ती सुद्धा त्यांनी ती गुजरातला त्या ठिकाणी घेऊन गेले. नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड हा एक खूप मोठा प्रकल्प. पण आपल्या भारताला, महाराष्ट्राला, मुंबईला खूप मोठा सागरी किनारा आहे आणि त्या सागरी किनाऱ्यावरच लोक 26 आकराचा हल्ला जो आहे तो त्या ठिकाणावरच झाला होता. त्यासाठी हा एक मोठा प्रकल्प पालघरला 305 एकर जमीन घेतली होती त्या ठिकाणी होणार होता. हा सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी गुजरातला गेला. दुसरं बल्क ड्रग पार्क म्हणजे औषध निर्माण उद्याने, त्याच्यासाठीचा एक प्रकल्प होता की 1000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. हा सुद्धा प्रकल्प गुजरातला गेला. मुंबईचा हिरे बाजार हा व्यापार आहे, हा सुद्धा गुजरातला घेऊन गेले. सत्तेच्या जोरावर ज्या राज्यामध्ये सत्ता करणारे जे लोक आहेत, सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना आमदारात ठेवून असे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन त्यांनी गुजरातच्या घशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की कर्नाटक मधले जे हेगडे, त्यांना घटना ही खूप मोठी गोष्ट आहे. कर्नाटक मध्ये हेगडे मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सत्ता घटना बदलने के लिए ही सत्ते में आए हैं. तुमच्या मंगल प्रभात जोडा कौशल्य विकास मंत्री होते, त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याची जी सुटका आहे ती सुटका म्हणजे एक बंडखोरी आहे. चंद्रकांत पाटील मंत्री यांनी सांगितलं की कर्नल भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागितली आणि संस्था उभ्या केल्या. म्हणजे ही लोक जे आहेत सत्तेमध्ये असणारे लोक आहेत, त्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी आज बाबासाहेब आंबेडकरांची घटनेची विडंबना केलेली आहे. मी माझ्या दलित बांधवांना विनंती करतो की बाबांनो, आपण जन्म दिलेले आपले आई बाप वेगळे आहेत, आपले शारीरिक आई बाप वेगळे आहेत, तर परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले खरे बाप आहेत. जे आपल्या बापाने आपल्याला सर्वसामान्य माणसाला घटनेच्या आधारे महामार, रोड, सामार, साडी, कुंडी, तेली, कोणती, माती बदल, गाडी बदल, त्याच्यानंतर लमाण, कैकाडी, पारदी, खसे पारदी या सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम, अल्पसंख्याक समाजाला एकत्र करण्याचं काम या भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही भारतीय राज्यघटना वाचवायची असेल तर हे जातीवादी सरकार, जे महाविकास महायुतीचं सरकार हे उठून टाकण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करू. एक सर्वसामान्य माणूस जो 25 वर्ष या तालुक्याची सेवा केली, ज्याला पुरेपूर अनुभव आहे, त्यांनी यापूर्वी पालकमंत्री पद भूषवलं होतं, ते कॅबिनेट मंत्री होते, अशा सर्वसामान्य माणसाला आपण विधानसभेमध्ये पाठवून तुमची आमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी एकच छोटीशी गोष्ट सांगतो की गरिबी काय असते, गरिबी अशी असते. एक कविता आहे, एक श्रीमंती आणि गरिबी. श्रीमंतीचं सांगतो, श्रीमंती अशी आहे, कालच ती मेंदीच्या क्लासून आली होती,
कालच ती मेहंदीच्या क्लासून आली होती. कोण भरलेला लाल हात आपल्या पतिराजाला चालत होती. पतीने आणलेल्या नवीन नवीन साड्यांसाठी आस्वाद घेत होती. आणि उद्याच पंची म्हणून वारुळाला नागोबाला दूध मारलं आठवड्यात बीच मध्ये दाखवून दिलं. स्त्री गरीब ही झाली श्रीमंती. आणि रात्री जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलवर फळफळाची त्यांची झाली होती. आणि प्रेमानं पतीला आलिंगन देताना गालात जराशी नाचली. श्रीमंती गरीब कशा शेजारची बाजू रोजगार हमीच्या कामावर आली होती. रक्ताळलेला लाल हात रोजगार हमीचे काम आलेले कोण शेजारची बाजू रोजगार हमीच्या कामावर आली होती. रक्ताळलेला लाल हात आपल्या घरधऱ्यापासून लपत होती. उद्याच पंची म्हणून जुन्या रक्ताला नवीन खेळ लागली होती. उद्याच पंची म्हणून जुन्या रक्ताला नवीन खेळ लागली होती. तहानलेल्या भुकेलेल्या पोटच्या गोळ्याला पाण्यात पीठ घालून दूध बोलत पाहिजे. तहानलेल्या भुकेलेल्या पोटच्या गोळ्याला पाण्यात पीठ घालून दूध बोलत पाहत होती. रात्री जेवणाच्या वेळी दुर्डीतली अर्धी भाकर आत्माच्या पाण्याला दिसली. रात्री जेवणाच्या वेळी दुर्डीतली अर्धी भाकर आत्माच्या पाण्याला दिसली होती. आणि रात्री घरधान्याला आपले आलिंगन देताना घरधान्याच्या पाठीवर रक्ताची रंगपंची सारखी स्वप्नाचा एक एक दिवस एकीकडे सजत होता, दुसरीकडे स्वप्नाचा एक एक दिवस भिजत होता. तरी या देशामध्ये प्रत्येक सण आनंदाने साजरा करत जात होता. त्याची या बाबाने धन्यवाद सर. माननीय हंबीर नरोटे साहेब, आपणास मी विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. माननीय बापू हनुमाने, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. जरा थंड कसा लागलं वातावरण थंड कसा लागलं. जरा विरोधाला करायला पाहिजे. वातावरण नाही खराब आहे. कहो दिल से, कहो दिल से. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. कहो दिल से, कहो दिल से. विश्वास जुना आणि साहेब पुन्हा. विश्वास जुना आणि तुम्ही म्हणायचे साहेब पुन्हा. विश्वास जुना, विश्वास जुना. कहो दिल से. यानंतर मी आमंत्रित करतोय के शेळके साहेब. आपणास मी विनंती करतोय की आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. या पुढील सर्वांना मी आवर्जून विनंती करतो की आपले विचार व्यक्त करताना आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. के शेळके साहेब. यानंतर मी माननीय नंदकुमार पांडुरंग आपणास विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा श्री संतनाथ महाराज की जय. आज येथे सभेला जमलेल्या उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू घरात बसून नेटद्वारे पाहणाऱ्या माता भगिनींनो आणि स्टेजवर सर्व मान्यवर उपस्थित अध्यक्ष 246 बार्शी मतदारसंघाचे उमेदवार माननीय श्री दिलीपराव सोपकर यांच्या प्रचारार्थ मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. काल परवा वाऱ्यामध्ये धनगर समाजाचा पाठिंबा आहे कार्यक्रम घेण्यात आला. मला सांगा 1 किंवा 10 जण एकत्रित असले तर पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे असं होऊ शकत नाही. तर मी साहेबांना एक सांगतो की 100 पैकी 95% आम्ही धनगर समाज वैराग आणि वैराग भागातील धनगर समाज साहेबांच्या पाठीमागे आहे.
ह्याचा मी शब्द देतो. वैराग आणि तालुक्यात धनगर समाज पूर्ण साहेबाच्या पाठीमागे आहे. ही मी माझ्या आम्हा सर्व धनगर बांधवाच्या वतीने मी शब्द देतो. आणि साहेब हे आमदार होणारच आहेत. त्याच्यामुळे बार्शी तालुका हा दहशतमुक्त होणार आहे ही 100% काळाची वेग आहे. आणि उत्तर बार्शीमध्ये युवराजबापू काटे आहेत आणि दक्षिण मध्ये मकरंद पाटील आहेत. मी तुमचा नंदभाऊ पांढरमिसे आहे, अरुणभाऊ सावंत आहे आणि नवीन त्या पुढे घरपणी निवेदन केले आहे. त्याच्यामुळे बिनधास्त राहा, घाबरायचे कारण नाही. आणि 20 तारखेला जर कोणी बोगस काय कार्यक्रम करायला जर प्रयत्न केला विरोधाने तर याद राखा, आम्हाला चौघांना फोन करा. 20 मिनिटात आम्ही चौघांना त्या गाडीमध्ये बसून त्याला खात्यामध्ये राहू आणि भरपूर जण बोलणार आहेत. त्याच्यामुळे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नंदभाऊ. यानंतर मी आमंत्रित करतोय माजी ग्रामपंचायत सदस्य अरुणभाऊ सावंत मेंबर यांना आमंत्रित करतोय. आपण आपले विचार व्यक्त करावे. आजच्या सभेचे अध्यक्ष प्रकाशजी मुंग, आपण त्यांच्या प्रचारार्थ एक कार्यकर्त्यांना विनंती आहे की आजच्या इथं जवळ उठू नका. आपल्याला कुणाला तरी जागा पटवण्याची शक्यता आहे. विनंती करतो, आपल्याला साहेब आल्यानंतर उडवू, थोडेसे लांब उडवा. तमाम साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व माता भगिनी आज व्यासपीठावर रावसाहेब काका निंबाळकर सगळ्याची क्षमा घेऊन व्यासपीठ आणि मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करतो की काल ह्या ठिकाणी काय काय बोलून गेले. आज वस्तुस्थिती तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. थोडी मित्रांनो माझी विनंती आहे, थोडी शांतता राखा. आपण जे तालुक्यात आपल्या भागानं एक आपला मराठा समाज म्हणून आपण मागच्या वेळेस काहीतरी भलं होईल, एक आपल्या समाजाचा माणूस आपल्यासाठी काहीतरी करत ह्या अपेक्षेने आपण सर्वांनी मागच्या वेळेसची आपल्याकडनं कळत न कळत ती चूक झाली. त्या चुकीचं फळ आपण श्रीमंताच्या थोरात असतील आणि लिस्टे असतील आणि लिस्टेंचं जर असं विशेष आहे की त्यांना सहकार्य केलंय. भलं आम्ही विरोधक आहेत, आम्हाला विरोध केला तर आम्ही उत्तर द्यायला कमी नाही. आता नंदभाऊने सांगितलं की आम्ही चौघडी एकत्रात असल्यामुळं ह्या भागात दहशत डांगडिंग बिंडी तिकडे वाघोलीच्या पलीकडं ह्या भागात आम्ही चालू देणार नाही आणि आम्ही स्वतःहून कोणावर अन्याय करणार नाही. जर तशी कोणाला तलब झाली तर त्याच पद्धतीनं सर्व वैराग भागाच्या जनतेला मी आश्वासन देतो, आधार देतो आणि उद्याच्या 20 तारखेला आपल्या नेत्यांची स्वतःसाहेबांचं चिन्ह आहे मशाल, त्या मशाली समोरचं बटन दाबून भरघोस मताने साहेबाला विजयी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.
जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मी माननीय हरिभाऊ कोळेकर साहेब आपणास विनंती करतो की आपण आपले विचार एक 2 मिनिटात व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि गूगल पे फॉर बिजनेस में 50 रुपए मिले. वैराग परिसर हा संत नाथाच्या नावाने प्रसिद्ध असलेला वैराग परिसरामध्ये फार मोठी माणसं होऊन गेली. तुळशीदास जाधव, उद्धवराव पाटील, चंद्रकांत नाना निंबाळकर, धन्यकुमार घोमकर याशिवाय भीमराव जाधव दलित मित्र सोलापूरचे जे 14 भाषा बोलत होते की दैटण्याचे त्यांनी कोल्हापूरमध्ये भटक्या मित्रांचा मेळावा भरला. पहिल्या मेळाव्याला पंडित नेहरूला बोललं, दुसऱ्या मेळाव्याला इंदिरा गांधीला बोललं, तिसऱ्या मेळाव्याला राजीव गांधीला बोललं. 14 भाषा बोलणारा हा पुरुष या वैराग परिसरामध्ये जन्मलेल्या अशा या पवित्र भूमीमधील उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आज परिस्थिती अशी दिसते की सोपल साहेबाला लोक कधी निवडून देईल असे वाचू वाट बघतात. तर यावेळेस दुसऱ्या बाजूला रावताला मत न देता कधी पाडायचं ही स्वप्न बघतात. किती मोठा माणूस आहे. आज राजारावांनी काय केलं? मतदार या तालुक्यातील आहे. राजाभाऊ तुम्ही टाकू तुमचा परवा हा टाकू आणि तुमचा भाऊ किसे कापू या माणसानं या तालुक्यामध्ये जातीवाद निर्माण केला. जातीमध्ये भांडण लावली. ज्या माणसाने मदत केली त्या पिसलेला त्यांनी बेहिशोबी संपत्ती अडकवायचा प्रयत्न केला. ह्याची 700 कोटीची बेहिशोबी संपत्ती यांच्या 7 कोटीला असंच केलंय. आमच्या श्रीमंत घराण्याला साधा सरळ माणूस धनगर माणूस त्या माणसावर 307चा गुन्हा दाखल करायला प्रयत्न केला. चूक वाईट करतो कान काटूला. ही भूमिका राजारावाची या तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. तेव्हा मित्रांनो, अशा जातीवादी माणसाला पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून आणि सत्तेतून गुंडगिरी करणाऱ्या माणसाला आपण यावेळेस पाडायचंय. मित्रांनो, हा राजाराव श्रीनाईचे काही भानगडी करायला लागला. कारण परवा तर धनगर समाजाचा मेळावा घेतला. अरे धनगरांचं कुठल्याच जातीचा मेळावा घ्यायची गरज नाही. सगळे एक आहेत. आम्ही सगळे पारशी लोक जातीपेक्षा मातीला, मातीपेक्षा शिवछत्रपतीला मानणारे लोक आहेत. जातीचा वापर करणारे नाहीत. मी आणि आमचे दोस्त तिथे चालले जाणार आहेत. अरे आम्ही तुला घडलोय आणि तू लोकांशी गद्दारी करतो, हे चालायचं नाही. मित्रांनो, त्यांनी धनगर समाजाच्या दादा गुंडे स्वार्थी माणसं जे आहेत काय करतात, ताकद माणसं गोळा करायची, त्याबरोबर रावताचीच माणसं दुसरी आणि मेळावा घेतला असं दाखवायचा. धनगर समाजाचा आम्हाला पाठिंबा असं सांगायचं. कोण कोणाच्या मागं सहसा होत नसतं. मत देताना प्रत्येक जातीचा माणूस, समाजाचा माणूस, आपला माणूस कुठल्या बाजूला आहे, श्रीमंत थोरात कुणाकडे आहे हे पाहून मानवणी भागातील धनगराची मतं होते. सुभाष शेट्टी कोणाकडे आहे हे पाहून त्यांच्या बाजूला मत देतात. बाळासाहेब पाटील कोणत्या बाजूला आहे त्या माणसाकडे मत देतात.
नंदकुमार पांडव विषय कुणाकडे आहे हे पाहून मत देतात आणि ही माणसं रात्रंदिवस समाजासाठी काम करतात, कष्ट करतात. नुसती धनगरातच काय, सर्व समाजासाठी लोक काम करतात. म्हणून लोकांना ही लोक म्हणून तसं वागतात आणि उपरसुंबे कोणतरी जातीच्या नावात मते मिळवण्याचा प्रयत्न करतात. उपसमाजाला तसं नागरिकांना मला विनंती करायची, धनगर समाज हा 99% दिलीप स्वतःच्या पाठीमागे आहे. आमच्या सुद्धा लोकांनी तर त्यांची खायर नाही हे लक्षात घ्या. आणि आम्ही नम्रपणे सांगतो सर्व समाजाची लोक की आम्ही दिलीप चोपडाच्या पाठीमागे आहोत, दिलीप चोपडाला निवडून येणार आहोत. आपणही त्याला मदत करा एवढं बोलतो आणि मी आपली रजा करतो. धन्यवाद भाऊ. यानंतर माननीय वाहेद भाई शेख आपणास मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. आजच्या सभेचे अध्यक्ष, वेळ कमी आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माता भगिनी आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, या ठिकाणी सोपल साहेबांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपल्या विरोधकांना मी एवढंच सांगू इच्छितो की बाबा, बार्शीमध्ये नाटक बरी आहे. ही संत नाथाच्या पावन नगरी मधली जनता येत्या 20 तारखेला मतदान देऊन 23 तारखेला तुला ह्याच मातीमध्ये उलट पाडून थोपटल्याशिवाय राहणार नाही. वैराग आणि वैराग परिसर आणि ह्या भागाशी असलेलं माझं नातं, माझ्या आईचा जन्म ह्या भागात झाला म्हणून ह्या भागातलं रक्त कसं आहे ते मला चांगल्या पद्धतीला माहित आहे. मित्रांनो, हा भाग माझ्या तरुण मित्राला माहित नसेल. या भागातल्या तरुणांना सांगू इच्छितो मी, तरुणांनो, हा वैराग आणि वैराग परिसर 1978 साली ह्या राज्याला ज्यांनी झुकवलं ते वैरागकर होते. मित्रांनो, वैरागचा मोर्चा आणि त्या मोर्चामधून दिलेलं बलिदान त्या वैरागच्या मातीमध्ये तुमच्या आणि माझ्या पूर्वजांचं रक्त सांगलं आणि महाराष्ट्राच्या सरकारला झुकून आज रोजगार हमीचा कायदा झाला. मित्रांनो, रोजगार हमी सारखा कायदा हा महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी द्यावा लागला. त्याचं संपूर्ण श्रेय हे संत नाथाच्या नगरीच्या लोकांचे. आणि नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राचा हा कायदा देशामध्ये लागू झाला, त्याचं श्रेय हे वैरागकरांचं आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की वेळ प्रसंगी या सरकारला झुकवण्याची ताकद या वैरागकरांनी ठेवली. आपले विरोधक तुम्ही कुठल्याच दुंगीत राहणार. आदरणीय सरपंच साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, ह्या तालुक्यामध्ये 35 वर्ष 40 वर्ष आमदारकी करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम सरपंच साहेबांनी केलं. सरपंच साहेबांनी या तालुक्यामध्ये जवळजवळ 100 शाळा दिल्या. 1985 पासून जेवढ्या शाळा निर्माण झाल्या, जेवढे कॉलेजेस निर्माण झाले, ते सरपंच साहेबांच्या नेतृत्वाखाली सरपंच साहेबांच्या पत्रावर झाले. त्या माणसाला कधी एकही शाळा आपल्या बाजूला ठेवली नाही, संस्था आपल्या बाजूला घेतली नाही. आणि विरोधकांनी साधी एक बालवाडी आणली का असा धन्यवादाचा प्रश्न आहे. त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये एक बालवाडी आली नाही. आणि ते सांगतात की सरपंच साहेबांनी काय केलं. पाण्याचे प्रश्न, आता ह्या प्रश्नावर अनेकांनी चर्चा केली. अनेक प्रश्न सरपंच साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम या तालुक्यामध्ये झालं. आणि असं असताना देखील गेल्या वेळेस थोडी गपलत झाली आणि हा तालुका आपला महागा गेला. एकीकडे दहशत आहे, गुंडगिरी आहे, एकीकडे लोकशाही आहे. सरपंच साहेबांकडे लोकशाही आहे, सरपंच साहेबांच्या कार्यकर्त्यांवर लोकशाही आहे. मग पुढच्या काळामध्ये आपल्या तरुणांना आणि आपल्याला लोकशाहीमध्ये राहायचं का ठोकशाहीमध्ये राहायचं याचा विचार करण्याची निवडणूक आहे.
ही निवडणूक साधी नाही मित्रांनो. आपण जेवढं साधं समजतो तेवढी साधी नाही. बकरं खाल्लंय म्हणून मत द्यायचं अशी निवडणूक नाही. ही निवडणूक अतिशय विचारपूर्वक आणि गांभीर्याने घेण्याची ही निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये सत्तेत आता सांगितलं आमच्या सहकाऱ्यांनी की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. मात्र हे काय बाजार भरवायचं नाही. मताचा बाजार तुम्ही भरवू शकत नाही. या ठिकाणी आम्ही वेळ घेता तुम्हाला एवढं सांगेन की स्वतः साहेबांबरोबर 18 पगड जातीची लोक आहेत. मी देखील एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझ्या समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की बाबा आम्हाला आईवर शिवी दिली तरी चालेल, आमच्या बापावर जरी शिवी दिली तरी चालेल, मात्र आमच्या पैगंबराबद्दल जर तुम्ही आमच्या भावना दुखवत असेल, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या नव्हे तर जगातल्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री शपथ घेत असताना संविधानाने तुम्हाला अधिकार दिला सर्व जातीला सर्व जमातीला सोबत घेऊन समतेचं राज्य निर्माण करेल. मात्र मुस्लिम समाजाच्या मी भावना दुखवल्या अशा माणसाला त्यांनी जवळ त्या ठिकाणी सांगितलं की तुझ्या केसाला धक्का लावून देणार नाही, मग अशा शिंदेला मुख्यमंत्री करायचंय का? मुस्लिम समाजाला खास करून माझा प्रश्न आहे. काही माणसं त्या ठिकाणी मत फोडाफोडीच्या राजकारणामध्ये उभी केले. एक ही मत वाया जाऊ देऊ नका, कारण ही निवडणूक फक्त तुम्ही आमदार म्हणून मतदान करणार नाही तर उद्याचा पालकमंत्री, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते स्वतःच आहे त्या ठिकाणी विराजमान होणार आहे. दुसरीकडे दुसरी बाजू जर आपण बघितली, त्या राज्यामध्ये शिवसेना पडली, राष्ट्रवादी काँग्रेस पडली आणि आपला पक्ष चोरीला घेऊन चोरला गेलेला पक्ष त्याच्या चिन्हावर समोरचा उमेदवार उभा आहे, ह्याचा देखील आपल्याला विसर पडता कामा नये. खरी माणसं एका बाजूला आहेत आणि खोटी माणसं एका बाजूला आहेत. त्यामध्ये आपल्याला 20 तारखेला आपल्या मताच्या रूपातून आपल्याला त्या ठिकाणी सामोरे जात असताना मी अतिशय तळमळीने आणि पोटतिडकीने सांगू इच्छितो की आताच्या पावननगरी आणि या परिसरातील सर्व मतदारांनी भरघोस अशा मतांनी सोपल साहेबांना निवडून द्यावं एवढी एक विनंती या ठिकाणी करेन. जाता जाता एवढंच सांगेन, चोरीकडे अंधार पडलेला आहे, त्या तालुक्यामध्ये अंधार पडलेला आहे. त्या अंधाराला वाट दाखवण्यासाठी आपल्या हातामध्ये मशाल आहे. ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. अनेक वक्ते बोलणार आहे, त्यामुळे मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता या ठिकाणी सांगतो 20 तारखेला 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरचं चिन्ह आपल्याकडे स्वतः साहेबांचं आहे, 2 नंबरचं चिन्ह हे आपलं आहे. दुसऱ्या मशीनीकडे बघायचं कारणच नाही. त्यामुळे 1 नंबरच्या मशीनवरचं 2 नंबरचं चिन्ह स्वतः साहेबांचं आहे आणि त्याला आपण त्या ठिकाणी स्वतः साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपराजे सोपत साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरणीय साहेबांचे व्यासपीठावर अंकन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. लख पडाला प्रकाश निवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. काय दिसते, काय दिसते विश्वास तुला. प्रताप पुरंदर रणधुरंदर क्षत्रिय कुलावतांश राजाधिराज
गजपती गणपती लोककल्याणकारी जनतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय जय कधी मागे तो हटणार नाही जनतेचा मिळणार त्याला उज्ज्वल भविष्य होणार दिल से हो पल दिल से हो दिल से पल दिल से हो से दिल हो पल दिल से एक हृदयाचा निकनाद नाही साहेबांचा करायचा बारशीचा शेर मावळाचा घेर नाही कुणाचा भिडायचा एक हृदयाचा निकनाद नाही साहेबांचा करायचा बारशीचा शेर मावळ्यांचा घेर नाही कुणाचा भिडायचा बारशीची शान गरिबांचा मान कार्यकर्त्याची जाण बारशीची शान गरिबांचा मान कार्यकर्त्याची जाण दिल से हो दिल से हो दिल से दिल से दिल से दिल से शस्त्र शस्त्र जीव जाण्याचा संभव असतो उज्ज्वल भविष्य होणार दिल से हो बल दिल से हो दिल से बल दिल से हो दिल से दिल हो बल दिल से सर्व कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं हॅलो सर्व कार्यकर्ते शांततेत बसा आपण तलवा करू नका आपल्या तलवा करू असं विषय खाली बसा कार्यकर्ते सगळे स्टेज समोर खाली बसा स्टेज समोर कार्यकर्ते सगळे खाली चला अरे ऐकलं का खाली बसून घ्या खाली बसून घ्या मागे जावा समोर समोर उन्हाळ्याला खाली बसून घ्या अरे हात सोडून ते बरोबर हात सोडून ते खाली बसा खाली बसून बघा छत्रपती शिवाजी महाराजांना ही जाहीर सभा सुरू होत असताना आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांना विनंती आपण छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आदरणीय हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला सुद्धा पुष्पहार अर्पण करायचा आहे तसेच आदरणीय निरंजन मालक गुंकार मकरंद मालक गुंकार सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण या सभेला सुरुवात करत आहे आदरणीय विश्वासभाऊ सर्वच मान्यवरांचे या संतनाथ नगरीमध्ये स्वागत आहे आदरणीय दिलीपराव सोपल साहेब यांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं सर्वच मान्यवरांचं या संतनाथ नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे पत्थर दिल तो बहुत मिल जाते हैं इस दुनिया में पत्थर दिल तो बहुत मिल जाते हैं इस दुनिया में दर्द दिल पत्थर दिल तो बहुत मिल जाते हैं इस दुनिया में
दर्द दिल नहीं मिलते, पर हर दिल से आवाज निकलती है, कहो दिल से सोपल फिर से. संघर्षाचा वारसा तो, संघर्षाचं नाव तो, माणुसकीचा भाव तो, मनामनाचा ठाव तो, माणसाचा देव तो. आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी आदरणीय समीरबाईंना विनंती करतो, पुढचं सूत्रसंचालन आपण करावं. मी आदरणीय राजभाऊ शेळके यांना विनंती करतो की आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. राजभाऊ शेळके. आदरणीय राजभाऊ शेळके आपणास विनंती करतो की आपण आपले 2 मिनिटात विचार व्यक्त करावे. आज आपल्या वैरागच्या संकटात नगरीमध्ये 246 बार्शी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे शिवसेना उद्धव समाज बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीपराव गंगाधर सोपल यांच्या प्रचारार्थ आपण येथे जमलेलो आहोत. आज मला एकच गोष्ट सांगायची आहे, आपल्या विरोधातील उमेदवार आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार 4000 कोटीचा विकास केला, 4000 कोटीचा विकास केला. मला फक्त तालुक्याचा एकच रस्ता दाखवा की ह्या गावावरून त्या गावाला जाता येतोय. आणि त्या दिवशी मुख्यमंत्री सभेत या विद्यमान आमदारांनी एकच गोष्ट सांगितली की 101 साठवण तलाव करणार, 101 साठवण तलाव करायला या तालुक्यात साईड कुठे एका ठिकाणी दाखवावी. खोटा प्रचार, खोटा प्रचार करणाऱ्या माणसाला साहेबांनी सांगितलं तुम्हाला हे मदत आर्थिक शस्त्र आहे, हे शस्त्र कशासाठी वापरायचं, एखाद्या जास्त द्यायचं किंवा एखाद्या डॉक्टरच्या हातात द्यायचं, याचा की आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या राजकारणात तुम्हाला कधी खाली मान घालून मतदान करावं लागलं नाही. या मार्केट यार्डातल्या इथल्या लोकांना खाली मान घालून मतदान करायची वेळ येते. ते जर संपवायचे असेल तर घरात बसलेल्या माता भगिनींना माझी एकच विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला पूर्ण भरलेल्या मशिदीवर 2 नंबरचं बटन आहे, मशादी समोरचं बटन दाबून आपल्या तालुक्याचे सुसंस्कृत उमेदवार सुजलाम सुफलाम बार्शी तालुका आणि सुसंस्कृत ठेवण्यासाठी दिलीपराव सोपल यांना भरघोस मतांनी निवडून द्या. पुन्हा एकदा सुसंस्कृत बार्शी परत एकदा निर्माण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष प्राध्यापक कविताताई मेत्रे यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार 2 मिनिटात व्यक्त करावे. बार्शी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री, माजी आमदार आणि माझ्या कॉलेजच्या जीवनात मी ज्यांच्या भाषणाची फॅन होते ते अधिकृत उमेदवार सन्माननीय दिलीपजी सोपल साहेब, विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, राजे हो, जागे आहात का तुम्ही? आहात का जागे? परिवर्तन करायचं ना? निर्धार पक्का. हे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हे पार्सल परत घरी पाठवायचं का? एवढ्या अपवाद शक्यने तुम्ही तो उपस्थित आहात. सोपा